तर पुण्यातील शरद पवारांच्या बैठकीमधली एक मोठी बातमी आता समोर आली आहे। अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना पक्षामध्ये परत घेऊ नका, शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीमध्ये हा सूर असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। शरद पवार गटाच्या नेत्यांचा बैठकीमध्ये हा सूर आहे की पुण्यामधील शरद पवारांच्या बैठकीमधली ही मोठी बातमी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। अजित पवार यांच्यासोबत जे आमदार गेलेले आहेत त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेऊ नका असा सूर या बैठकीमध्ये पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये आढावा बैठक जो आहे तो सुरू झालेली आहे। शरद पवार गटाकडून ही बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, वृषणाची बरोबर आहे। खरं तर आज शरद पवार गटाची पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये बैठक जी आहे पार पडली, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं सीव्हीएन मराठीला माहिती दिली आहे अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये झाली। विशेष करून वाई मतदारसंघातील कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी आलेले होते आणि अजित पवार गटामध्ये गेलेले काही आमदार जे आहेत मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करतात की आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत, मात्र हा संभ्रम जो आहे तो कार्यकर्त्यांमधला दूर करा आणि लोकांमध्ये जाऊन आपल्या पक्षाचं चिन्ह जे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे सातारा लोकसभेचा उमेदवार जो आहे तो पिपाणी या चिन्हामुळे पडला, त्यामुळे पक्षाचं चिन्ह जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाणं महत्त्वाचं आहे। मात्र अजित पवारांसोबत जे गेलेले आमदार आहेत त्यांना मात्र परत पक्षामध्ये घेतलं जाणार नाही अशा पद्धतीची चर्चा जी आहे ते बैठकीमध्ये झालेली पाहायला मिळते। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामधल्या अनेक घडामोडी ज्या आहेत त्या घडत होत्या। छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली, सुनेत्रा पवार जे आहेत त्या मुजेमागेमध्ये गेलेल्या होत्या। काल अजित पवार गटातले काही कार्यकर्ते जे आहेत ते शरद पवार गटामध्ये आले, त्यामुळे अनेक चर्चा ज्या आहेत त्या सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत। मात्र आजच्या बैठकीमधली ही मोठी बातमी म्हणावी लागेल। अजित पवारांसोबत गेलेले आमदार जे आहेत त्यांना कदाचित शरद पवार गटाचे परतीचे दोर जे आहेत ते कापले जाऊ शकतात आणि त्या संदर्भातली चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना परत पक्षामध्ये नो एंट्री होणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।